सर काय चर्चा झाली नेमकी फडणवीसांशी या ठिकाणी? नाही, काही नाही. मतदारसंघातले काही विषय होते, वेगवेगळ्या सहकारी घटक पक्षातल्या सहकाऱ्यांचे काही विषय होते आणि त्या संदर्भातली मतदारसंघाची परिस्थिती साहेबांना सांगून त्याच्यावर काय पुढे चर्चा व्हावी आणि पुढे मार्ग निघावेत अशा पद्धतीची अपेक्षा होती. बाकी माढामध्ये युतीचा धर्म पाळला जात नाही दादा गटाकडून अशी वारंवार तक्रार येत होती. उमेदवार बदलाची मागणी केली जात होती. नाही, मुळातच काही लोकांचा आपण पाहिला असेल की काही लोकांचा विरोध होता आणि युतीचा धर्म काही लोक पाळतात, काही लोक पाळत नाही आहेत, अशी परिस्थिती आहे. त्या संदर्भातली वस्तुस्थितीची माहिती पक्षाच्या नेतृत्वाला देणं अपेक्षित होतं, ती दिलेली आहे. त्या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा होतील आणि त्यातनं मार्ग निघेल. माढात सहकार्य झालं नाही तर बारामतीत सहकार्य होणार नाही अशी काही भूमिका आहे? अशी भूमिका असायचं काही कारण नाही. शेवटी बारामतीत सहकार्याची अपेक्षा आहे, त्यावेळी माढ्यामध्ये पण सहकार्य केलंच पाहिजे. या दोन्ही गोष्टी एकमेकाशी रिलेटेड आहेत आणि फक्त माढा आणि सातारापुरतं नाही, ओव्हरऑल हे महाराष्ट्रासाठी होत नाही. तसं ज्या भूमिका दादा गटाकडून व्यक्त केल्या जात आहे. नाही, माढ्यामध्ये होत नाही असं नाही आहे, कारण माढ्यामध्ये करमाळ्यामध्ये संजय शिंदे साहेब काम करत आहेत, बबन दादा काम करत आहेत. होत नाही असं. ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। आणि काही ठिकाणी आहेत इश्यू आणि फलटणमध्ये काही इश्यू आहेत. होतील, मार्ग निघतील. निवडणूक जवळ आली, कधी मार्ग निघतील? महायुतीत आलबेल नसेल तर मग काय? महायुती बिलकुल आलबेल आहे आणि ज्या ज्या ठिकाणी काही इश्यूज आहेत ते इश्यूज सोडवून निवडणूक आम्ही करू आणि अगदीच त्याच्यामध्ये काही अडचण आली तरी आलेल्यांना सोबत घेऊन त्यांचा सन्मान करून ही निवडणूक करू, गेलेल्यांना रामराम करून निवडणूक करू. देवेंद्रजी काय म्हटले? देवेंद्रजींनी योग्य ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि त्यातून योग्य ठिकाणी मार्ग निघेल. असं कळतं की देवेंद्रजींनी दादाशी बोलणं केलं फोनवरून आता या सगळ्या याच्यात? दादांशी बोलणं तर नेहमी त्यांचं होतं. आज तुमच्या बैठकीनंतर नाही, चर्चा तर केली असेल आणि चर्चा झाली आहे, पण त्या संदर्भात दोघांचं कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे. ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अडचणी असतात त्या संदर्भात दादा बोलत असतात, जिथं दादांच्या कार्यकर्त्यांच्या अडचणी तिथं साहेब बोलत असतात. दोघांचं एकमेकाशी बोलणं होत राहतं. आज बैठकीनंतर चर्चा झाल्याची माहिती आहे आम्हाला. चर्चा तर झाली असेल. झाली. सुटला तिढा, माडाचा तिढा सुटला का असं म्हणता येईल महायुतीतला? माड्याचा तिढा बऱ्यापैकी माझ्या हिशोबानं माड्याचा तिढा सुटत आलेला आहे. तर समोर उमेदवार पण जवळजवळ फायनल होत आलेले आहेत, त्यामुळे तिढा सुटायला काही अडचण येणार नाही. आणि तिढा सुटला किंवा नाही सुटला तरी निवडणूक आम्ही फुल ताकदीनं लढतोय आणि निवडणूक. तुम्हाला काही समजूत दिली फडणवीस साहेबांनी या ठिकाणी चर्चेत? कारण की दोन्ही गटाला समजवणं गरजेचं आहे जर सगळं सुखरूप चालायचं असेल तर. नाही, बिलकुल फडणवीस साहेबांची भूमिका कायमच दोघांनी सगळ्यांनी एकमेकाला समजून घ्यावं आणि ही निवडणूक उत्तम प्रकारे पार पाडावी ही आहे आणि त्या दृष्टीनं ते वारंवार आम्हाला सूचना देत असतात. आता सगळं आलवेलं आहे असं म्हणता येईल की नाही? अजून काही वेळ आहे सुटायला, काही तिढा काही आहे. आता ज्या ज्या अडचणी आहेत त्या समोर मांडलेल्या आहेत आणि अडचणी काही सेकंदात सुटणाऱ्या नसतात. त्याच्यावर चर्चा होईल आणि सगळं आलबेल होईल. काय अडचण दिवसात सुटेल? सुटायला पाहिजे आज उद्या. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.